हो बघा चका दुरून होला याला खजिना खजिनाला पोहायला येतं कोण ठेवलाय काय काय खजिना ए, साप आहे साप आहे त्या साप आहे गच्च भुईमुग आहे गच्च सुट्टी नाही भुईमुगाचा झालेला काही. जोरात आले अरे इथं बिया जास्त आहे त्या thumbnail ला फोटो काढ. तर राम राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खड्ड तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खड्डा अशा नवीन खड्ड ब्लॉग मध्ये तर विषय असा झालाय 1.5 महिना झालं मी काय आमच्या माच्या रानाकडे फिराकलो शकत नाही कसं काय हाय भुईमुग हाय का गायब झालाय तण हाय का नाही काय काय सुद्धा बघितलं नाही आणि आज सकाळी आमचा पप्पा त्यानं कोयप घेऊन बघा ती कोयप घेऊन बघा ती आडबगल दिसतोय ती कोयप घेऊन आमचं पप्पा आणि मम्मी मला कोयप मारायला गेलती आणि मी थर्ड करून आलतो सकाळी आणि आज सुट्टी आहे पण शनिवारी मी थर्डला कामाला गेलो की रविवारी सकाळी मी घरात येतो आणि जरा झोपलो वगैरे इकडे तिकडे जेवून खाऊन झोपलो ती परत उठलोच नाही आणि पप्पा त्यांनी मला कोयप वगैरे मारून आलो आणि आता मला जस्ट आल्यावर इथलं गुरांचा आवरावरी सगळी झालं काय आलं की बाबा पप्पा त्यांनी मला जाऊन कोयप मारून आले ती कोयप सगळं मारून झाले भुईमुग फुललाय वगैरे टॉपचा विषय झालाय भुईमुगाचा तर मी 1.5 महिना झाला तिकडे काय फिराकलो नाही कारण पप्पा वारीला गेलतं आणि चिंग्याचा बड्डे बिड्डे इकडे तिकडे सगळं कामच काम हो नुसतं काम चालू होतं तर त्या कार्यक्रमात आपलं काय मला जायचं झालं नाही इकडे तिकडे तर आता माझं मार्क म्हणून मी 100cc आपली प्लेटिन घेऊन लगेच आपलं मार्क म्हणून माझी दिशेने करणार आहे कसा भुईमुग उगवलाय काय झालंय कशी फुलं वगैरे आले आमची मम्मी आता सांगत होती की फुलं वगैरे आली ती पावटा बिवटा करून लावलेलं टॉपचा विषय झाला एकदम तर मी निघालो आता आढावा घ्यायला जरा माळाला तर चालतंय कसा विषय आपला होतो जाऊन बघूया टकाटक पैकी 0 मिनिटात तर चलो तर आता जस्टच मी माळाला पोचलो इथं आणि येता हा मित्र माझा फ्रेंडशिप डे दिवशी गाठ पडला आणि असंच आहे माझ्यासोबत बांडगुळा तर चालतं आता जस्ट आम्ही माळ पोचलो येता रवणे प्लॅन्टवर थांबले तिथं आज रवणे संकष्ट आहे त्यानं काय उपास तापास केलं एक चांगली सुंदर कन्या मिळावी यासाठी पण मिळालं असं का वाटतंय का तुला होय 100% गुरुदेव दत्त मला ते आठवलं गणपती जाऊ तिकडे बाप्पा गुरुदेव दत्त मला ते आठवलं गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया विषय आपला अरे गुरुदेव दत्त म्हणतोय मी मला ते आठवलं काय रे 1 टाइम शॉट 1 टाइम फोटो आ, लेट आहे पण ते टाकाल काय त्याला जरा फोन उठले होते, आम्हाला जरा काय कळेना झालं. जरा पेंगत आहे अजून कार्यकर्ता आमचा तर चालतं आता जस्ट महाल पोचलोय आणि आल्या असं काहीतरी तुम्हाला दृश्य बघायला भेटेल पप्पानी ते सगळं टकाटक पैकी कोयप मारले फक्त तुम्हाला झाड दिसते कशाची भुईमुगाची बाकी कशाच काय दिसणार नाही तुम्हाला रोपायची रोप भुईमुगाची फक्त बघा हे असं काहीतरी गावात मारून टाकलंय आम्ही आज खात्मा केला आत्मा बाहेर काढलाय गवताचा विषय हार्ड केला तेवढा आहे विषय हार्ड केला रोहन भैया तुम्हाला काय बोलायचं या गोष्टीवर 4 शब्द ह्या गोष्टीवर मला बोलायचं आहे की अजून एकदा कोळप मारायला लागणार आहे त्यात काय विषय नाही आणि आता तरी येणार जाऊ की आता मध्ये आधी तण राहिले इथं हे असं मध्ये आधी तण राहिले नाही. त्याच्या कोयप मारल्यावर सगळं भुईमुग काढतोस का पाठी? त्याच्या कोळप नाही मारायचं म्हणत मी ही मोठं येणार परत हिजच इकडे बी पडणार हे नाणे कोळप मारणार हे असं केलं हे 2 नंबर केलंय भुईमुग मुजवला ह्याच्या खाली हे असं कुठं? हे 2 नंबर भुईमुग कुठं? हे भुईमुग शेंगा अरे ही मरलंय भुईमुग काय उपडून टाकलाय हे असलं करते अरे ती जरा इकडे तर तिकडे होऊन जाते जरा, आता कमी इथं आली करते. ती पिवळी हिरव्या झाडाला पिवळी होय, फुलं तर मेन मुद्दा तुम्हाला दावायचा राहिला की फुलं आली ती आपल्या हिरव्या झाडाला पिवळी फुलं बघा आहे भुईमुगाचे ही आहेत भुईमुगाची येल भुईमुग असा आहे हिरव्या झाडाला भुईमुगाची फुलं नाही चुकलं हिरव्या झाडाला पिवळी फुलं हीच आहेत भुईमुगाची येल कसा आहे आहा. तर रोहन भैया विषय हार्ड करत बोलते ती मग सुट्टी काय वाट. मग हे अरे हे गोळा करून शिर्डीला घाला नाही नाही शिर्डी खात नाही केनिया जो केनिया मधला आलेला केनिया केनिया ओके अजून तसं राहील केनिया ती मरत नाही झाड तू काय बी कर हायशी जॉईंट होते पर्यंत झाड किती पण तोड काय पण तोड काय काय ही फरक मरत पडत नाही झाड हायशी जॉईंट होते पर्यंत आलाय भुईमुग आलाय आला यंदा ओके वर्षी 1 2 3 पोती जर सप्पय भुईमुग होईल 3 पुती झाला 5 झाले बाद झालं 20 वर्षांना काय येतं तो 20 वर्ष काय झालं नाही 3 पुती जरी हा, येते यावर्षी. मग काय 3 पोती येणार 20 वर्षात 3 पोती सपला विषय संपला विषय. बागात टॉपचं पीक काढणार आहे 3 जाळ्या 20 बघा की, जाळ्या बघा केवढ्या मोठ्या झाली फुलले त्या. आहा 1.5 महिना झाला इकडे फिरावला पण जाळ्या कशा आली राहून सप्पय खाली काय तर चालतंय आम्ही सध्या भुईमुगात जाळे बिया बघायला लावली तर भुईमुगाच्या जाळ्या टॉपच्या म्हणजे जाळ्यांचा विषय बघा केवढ्या मोठ्या भरदार झाले जाळे आणि जाळ्याने फुलं बिलं लागायला लागली रोहन भाई आता दावलंच तुम्हाला पिवळ्या झाडाला हिरवी शेंगाच्या झाडाला हिरवी पिवळी फुलं हिरव्या झाडाला पिवळी फुलं ह्यालाच म्हणतात भुईमुगाची येल हा असा काहीतरी विषय आहे आणि 1 नंबर टकाटक भुईमुग उगवलाय असं विषय हार्ड झाला भाऊनो मला असं म्हणजे भारी वाटायला लागलं एकदम रान पुढे बघितलं राहण्याकच दिसतं एकसारखं पण जवळ गेले की जरा अंतर पडले झाडात जरा ती काय झाले अरे 20 वर्षातून पेरलंय जरा दगड लागला इकडे तिकडं जरा हुमण्या लागल्या काय झालं इकडे तिकडे तेवढं होतं उगवून येत नाही एखादा बी आणि बियाणं जुनं असल्यामुळे एखादा दुसरा बी उगवत पण नाही एवढा पण विषय होतो या
काय म्हणा रोहन भैया इकडे या तुम्ही. काय माझं म्हणणं सांगितलंय मी मागाशीच. मगाशी सांगितले तर. आणि पुढच्या बाजूला 70 टॉल्या मुरुम गायब झालाय रानातला. किती 70 टॉल्या चोरून जे आपलं गायबच झालाय. हो गायब झालाय म्हणजे सांगितलेलं एका कार्यकर्त्याला की बाबा मुरुम तू गायब कर सगळा आणि कडल तेवढा बांध ठेव जरा आणि सगळा मुरुम गायब कर. बांधा सगळंच मुरुम गायब केलाय. ना बांध जरा ठेवलाय 2 फुटाचा बांध ठेवलाय. रस्ता बी गायब केलाय जायच्या गावात त्याच्या. तेवढा आहे चालतंय. तर ती पण रान कसं झालंय पुढच्या बाजूला ते एक 10 ते 15 गुंठ रान असं टकाटक पैकी खट्ट करून टाकल्या. आणि इकडल्या बाजूला तो वाहनं जायत होती कडकड आणि सगळी एक कडची लाईन आहे त्यातली मार्ग मिळाली ती भुईमुग. परमनंट रस्ताच पडलाय. परमनंट रस्ता झाला तो पुढल्या वर्षी गायब करून टाका रस्ता ठेवाय नाही काय विषय. तर भुईमुगात जरा सिनेमॅटिक शॉट बघत बघत आपण जाऊया तिकडल्या टोकाला. तर चालता चालता बोलता बोलता तुम्ही जरा सिनेमॅटिक बघत बघत आला ना आम्ही जरा चालत चालत पुढे आलो. तर विषय असं झालाय रोहन भैयाना काल रात्री मांजर चावलंय. रोहन भैया बघू कुठं चावलंय बलाढ्य मांजर. बघा इथे एक चावलंय इथं आधी एक दात घुसलाय. कसलं झालंय बघ की विषय हार्ड राहून. अरे बोट डिफरन्स सुजलंय एक बॉडी ही सुजलंय आणि ही जरा हे आहे नॉर्मल आहे. 4 इंजेक्शन घ्या 24 तासाच्या आत घ्या नाहीतर 24 तासात नाही मग? 24 तासात 1 घ्या आणि हा. आठवड्यात 4 घ्या. नाही घेतली तर नाही घेतले तर म्याव 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 गप 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 म्याव गप 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 लाडले. गप 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 आ. गप गप गप. असा विषय काय तर होया राहण्याचा. आणि सध्या चालत चालत आम्ही इकडल्या बाजूला आलोय आणि इकडं तण वगैरे बघा उलट पालट पडले कसं यांच्या आईच्या गावात लय तण उगवली हौशी राहून. म्याव. तणाचं साम्राज्य जरा गच होतं पण एवढा विषय आहे भुईमुग टॉप चालाय टॉप राहण्या कसं दिसतोय भुईमुग. इथं पाणी कसं काय चाललंय? हे बोललं कसं काय? एवढं अरे इकडं ही कसं आहे माहिती आहे का बघ इकडल्या बाजूला मुरुम आहे सगळा आणि इकडल्या बाजूला आपली रानाली जी ऍक्च्युअल माती आहे ना ऍक्च्युअल ती माती आहे रानाली त्यामुळे ती गार गार राहते इकडं. जास्त पीक येणार बघ. इथं जास्त पीक येतं. इकडल्या बाजूला तर जाळ्या काय येते आणि तिकडल्या बाजूला जरा पिवळ्या पडले जाळ्या बघ की दिसत नाही. फरक साफ दिखत आहे. सरळ साफ दिसतो. फरक साफ दिखत आहे. फरक साफ दिसतोय. फरक साफ दिखत आहे. जैसे भी देखो फरक साफ दिसतोय. तर चालत चालत आम्ही खालच्या बगला लावली तर रवण्या रान कसं दिसतोय पुढचं. रान होती माळ आहे. अरे पण रान रान हे काढलं एवढं खट्ट दिसतोय या. खट्ट. पहिलं इथं कसं होतं आणि आता कसं आहे बघा तुम्ही. तुम्ही पण बघा आम्ही पण हा बघा. बघा पाक इथला मुरुम काढून टाकला. पाक फक्त बांध तेवढा ठेवला आहे. 2 फुटाचा बी नाही 1 फुटाचा बांध राहिला आता आईच्या गावात येऊ 1 फुटाचा बघा. आणि हो बलाढ्य दगड हो काही इथंच असू दे म्हणून सांगितलं आम्ही त्याला आणि रोहण्यावर चढले बलाढ्य दगडावर विषय हार्ड करत. आणि ही सगळं राणा ही काढलंय आम्ही म्हणजे टकाटक पैकी हे आम्हाला पाहिजे होतं आमच्या अस्तित्वात ही रानात. तर तिकडच्या बाजूला असं काय रोड आहे इथनं असं रोड ठेवायचं इथंपर्यंत ठेवायचं म्हणते फादर. पण पुढल्या वर्षी सगळंच नांगरून टाकायचं सरसकट कारण इकडं काय वहिवाट नाही कोणाची कोणी येत नाही जात नाही इकडे विषय हार्ड आहे. आणि पुढच्या बाजूपर्यंत असं काढलं बघा सगळं रान. बांडवान ही मोठी दगड नेह म्हणलेलो पण बांडवान काही नेले नाही ते अजून एक 10-12 दगड आहे ती परत ना आपला आपण वैयक्तिक जेसीबी सांगून ही दगड बाहेर काढून तिकडल्या बाजूला टाकायची. पाककडपर्यंत रान काढले बघा जोपर्यंत एंड दिसत नाही का नाही ती जरा मुरुम दिसतोय आणि मुरुमाच्या पुढच्या बाजूला बांध आहे बघा तो आडवा तिथंपर्यंत सगळं आमचं रान आहे. बलाढ्य साम्राज्य कसं आहे एकदम टकाटक पैकी झालं. ह्या बांधापासून इकडपर्यंत आहे असं राहून लय मोठं दिसतोय रान हे आता लय मोठं दिसायला लागलंय. आणि लांबलंच एरिया किती वाढला बघ घेऊ एरिया एवढाच काय. पण एवढा विषय आहे पुढल्या वर्षी आणि दगड गोळा करायला लागणार मला ह्यात जेवढी दगड निघतील तेवढी सगळी गोळा करायला लागणार ती. आणि पुढल्या वर्षी तुम्हाला ब्लॉक बघायला भेटणार कारण पुढल्या वर्षी नाही आता पाऊस जर मोठं पडायला लागला का ना ती वळवाच पाऊस त्यावेळेला नांगरून घेणार आहे त्यावेळेला पण निम्मी अर्धी दगड बाहेर काढायची. आणि ह्या बांधा बसणार बघा इथं का असा काय तर बांधा आहे ह्या बांधा बसणं पाक रवण्या बसलाय का ना बघा तिथं त्या तिथंपर्यंत राहणार सगळं टकाटक पैकी नुसता एरिया बघा केवढा आहे एवढा एरिया वाढला आमचा विषय हार्ड झालाय. आणि सूर्यदेवता पण आता येतील ढगाच्या आडातनं बाहेर. आणि पावसानं पण ह्या वर्षी साथ दिल्या पाऊस जरा माळाला पडला इकडं माळाला आमच्या काय पाणी नसतंय पावसानं साथ दिल्या त्यामुळे भुईमुग पण खट्टा आलाय. पुढल्या वर्षी तिथंपर्यंत आहे रान पुढल्या वर्षी तिथंपर्यंत भुईमुग असणार मित्रांनो विषय हार्ड काय म्हणणार राहून नाही घाली येऊ दे. अरे पुढल्या वर्षी पेरायचं आहे पुढल्या वर्षी हे आता दिवाळीपासून चालू करायचा कार्यक्रम याचा. पुढच्या वर्षी जून मध्ये तुम्हाला बघायला मिळेल पेरताना. पण तिथपर्यंत आहे का नाही ती तुम्हाला तिथपर्यंत बघायला भेटणार आता
एंड पर्यंत सगळं सुट्टी नाही सुट्टी नाही. बोले कॅनल मध्ये पाणी नसू दे. बरं अरे पावसानं साथ दिला म्हणून तर यावर जेव गावले एवढं भारी. पावसा यर आणि आमच्या पिकाला जगवर. एवढा आहे. तर चालतंय आढावा वगैरे घेतला एकदम टकाटक पैकी फुलं वगैरे आली तर रानाला खट्ट एकदम विषय झालाय. राहून काय म्हणायचं आहे खाली उतरतो मग. हे बघा राहून दगड केवढा मोठा ह्यो फुटतोय बरं काही क्रॅक गेलाय दगड क्रॅक गेलाय फुटतोय ह्यो. कुठं आहे बघू होल आहे काय हो ह्याला हो बघा इच्छा का दुरून होल आहे ह्याला खजिना खजिनाला पोहायला इथं कोण ठेवलाय काय काय खजिना ए साप आहे साप आहे त्यात साप आहे हे काय तर आहे त्यात ए नको हात घालू नको चावू बिवला आहे घालून आधी चावली बॉटल एक दिसतोय पण तुझं नाव. आधी एका मांजर चावल्या आता पाल चावल्यावर परत ना राहण्या अजिबा बाहेर काढत फिरेल किडे खात सगळे म्याव असं म्याव करणार आणि असं परत भितडा चालणार म्याव म्याव लाडेले असं करणार म्याव बालाच्या शेजारची किडे येतात नाही ती बी सगळं गायब होणार परत ना म्याव परत प्रत्येकाला मी दिसणार. प्रत्येकाच्या घराच्या ह्याच्याव भिताडावणी. तर चालतंय हाडा वगैरे घेतलाय आता नीट गोल आपलं मार्केट करायचं दिशन करायचं ह्या इथं जरा दगड लागलेला त्यामुळे एवढा पुंचका कसा आलाय बघ की गच्च भुईमुग आहे गच्च सुट्टी नाही भुईमुगाचा जोरात झाले. अरे इथं बिया जास्त आहे त्या. फोटो काढ. तर रोहनचं 2-4 फोटो काढले thumbnail साठी पुंचक्या बशी त्या विशार्ड. आणि आता आम्ही मार्क्रमण करत करत मागे निघालोय. आणि काय बोलायचं रोहन थोड्या वेळाने तिथे चहा प्यायला जाणार आहे. हा थोड्या वेळाने रोहन तिथं चहा देणार आहे मला कारण माझ्याकडे अकाउंटवर बॅलन्स नाही. मी 120 रुपये देणार राहण्याचा आहे घालायला साऊंड कॉम्पिटिशन बघाय गेलेलं हप्ता कट होणार राहू त्याच्याला माझं कसं करायचं गावात. उद्याच्याला कट होतोय 3 तारखेला 2 तारखेला बजाज फायनान्स आणि बजाज फायनान्स एक्सेल व्हेकल हा बघा ते आपल्या महिन्याचा हा बघा ते महिना दिसते का तिचा हप्ता आहे कारण हप्त्यावर आपलं जीवन चालू आहे सध्या मित्रांनो. काय करायचं मुमकिन आहे. बजाज हे तो मुमकिन आहे सगळं काय मुमकिन आहे बजाज पाहिजे फक्त संघ कुठली पण वस्तू का बजाज बजाज फायनान्स फक्त हप्ता फेडायचं वेळच्या वेळी हप्ता फेडायला दम पाहिजे धमक पाहिजे धमक. दार देऊन बसते साहेब कुठं आहे जा साहेब आले की हप्तावाला 7 वाजता येऊन साहेब आले 7 वाजता घरात आहे का साहेब मग घरात फोन जातो. आणि हप्ता बाउंड झाला की त्याचे पैसे वेगळे एक्स्ट्रा चार्ज तेव्हा आणि वनवा व्हायचं मागं. तर चालतंय चला आपलं काय वनवा आमचं सांगत बसलो तुम्हाला चप्याला जाऊया जरा वरच्या बाजूला तिकडं ते बी चालू असलं तर आमच्या रानापासून थोड्याच अंतरावर बघा त्या तिथे खालच्या बाजूला आमचं रान बांडगुई आडवी आली बघ गाडी बघा त्या तिथं आमचं रान आहे. सूर्य दिसतोय का नाही सूर्य दिसतोय त्या कंपनीच्या खालच्या बाजूला. आणि रोहन भाईंच्या घेतला इथं जरा टकाटक पैकी प्याला गोड आहे का चहा गोड आहे का चहा आंबाट आहे. तर चहा प्यायचा कार्यक्रम चालू आमच्या इथं वडेवाले यांच्या सानिध्यात यांच्याकडे वड मिळते त्यांनी चहा बी मिळतो असा. त्यामुळे चहा पिऊन कसं वाटतंय तुला कडक असं चहा नाही एकदम असं कडक असं माझी जी पुळली स्वामी समर्थ थोडे वाल बशी यायला लागते. आणि नाहीला तर आला तर तुमची जग मारा गोट मारायची तर चालतंय. सध्या चहाचं आस्वाद घ्यायचा आमचा चालू आहे विषय वनवा चालू आहे आणि बारीक बारीक कवळ ऊन आहे. थोड्या वेळात पाऊस सदृश्य वातावरण होईल असं वाटतंय. बघा ती सूर्याच्या आडाला तुम्हाला ढग दिसतंय का हा शाईन नाद करतो काय बघ डिस्कवर प्लॅटिना 100 cc पेट्रोलच्या वासावर चालणार आहे नाद करतो काय हिची बहीण डिस्कवरची बहीण प्लॅटिना विषय हार्ड. तर चालतंय आता चहा पिऊया आणि चहा पिऊन आपलं मार्केट करायचं लगेच चालू करा. रोहन भाईला सोडायचं. रोहन भाई कुठे निघाला तुम्ही आता रोहन भाई जरा शॉपिंग करायला निघाली आणि मी पण जाऊन आता घरला जाणार चिंगळ्या बशी जरा गेलं पाहिजे. माझ्यातली आवरावरी सगळी माझ्या झाल्या आता डायरेक्ट गावातल्या घरात जायचं आणि पुढे बघूया चिंगळ्या काय म्हणतो या चिंगळ्याला बाहेर तेवढं न्यायचं नाही कारण गार वाऱ्यात आजारी पडते पोर लगेच काय म्हणा विषय हार्ड होतो या पोरांचा. आणि इथनं आमचं एकदम सिनेमॅटिक असं फेस दिसत असेल तुम्हाला कारण सूर्याचा किरण आमच्या तोंडावर पडलं. अब्दर सर आमच्या कंपनीतच आहे तिथे. तर सूर्याचं किरण पडते आपल्या तोंडात त्यामुळे माझा चेहरा जरा प्रज्वलित दिसत असेल एकदम स्वस्त मजबूत टिकाव असा. चहा पिऊन गायब होतो. लय झालं नॉलेज लय दिला आज तुम्हाला. तर आता जस्टच मी रानाच्या माळाचा आढावा घेऊन गावात पोचलो इथं आणि बघा काय चालू हाय इकलं ए कोण बघा काय चाललंय इकडे खेळायला लागलाय काय मम्मी सोबत. आता माझ्याकडे आता असेल दंगा बघा चिंगरूचा खेळा नाही काय तुम्ही तुम्ही खेळा नाही काय तुमच्या हात्यारा सोबत तिकडे ते हात्यार पडले बघा खेळायचं
आणि मी आलोय म्हटलं माझ्यापाशी येऊन नाटक करायला लागलाय मम्मी बस है ना कसा करतो बघा झोपलेला काय ग मग झोपायची तयारी केली मग उठून बसला मी आलो ना झोपायची तयारी होती मी आलो उठून बसलाच आणि का हातून बीस काढलं बघा पा का रे, असं का ऐसा क्यों करते हो मेली जान ऐसा क्यों करते हो काही दिवसांनी बितडात दात उठणार आहे दिले होईल की ना लय दात उठणार विषय हार्ड आहे ना आणि चिंगळाला जरा दात बित यायला लागले त्यामुळे जरा तापानं जरा गरम होतोय परत आणि गार होतोय गरम होतोय परत आणि गार होतोय कारण दात यायला लागले तो वय 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 दात व्हायला लागली ती म्हणून मला कशी तर होते म्हणाव शान आहे तसं चिंगळ्या आमचा लय आणि चिंगळ्याची मम्मी त्याच्यापेक्षा लय शान आहे ना तर चालतंय आत्ताच आम्ही जस्ट घरात पोचलो इथं आणि थोड्या वेळात पाऊस सदृश्य वातावरण होईल बघा आहे का ढग यायला लागले तिकडं आणि चिंगळू महाराज भेटली ती आपल्याला भू करत ह्याच्यासोबत मला बी दिवसभर खेळायला लागते ब्रुम 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 भू चालू झालं बघा आता आहे का बघा ती सायकल दिसायला लागली ब्रू करायला लागला लगेच है ना तर चालतंय घरात आत्ता जस्ट पोचलोय आमचं मम्मी पप्पा ते अजून मळ्यातच आहे ती माकडासनी तिथनं हाकलायला लागली ती नारळी झाडावाली ते आमच्या घरा पुढल्या तर चालतंय आत्ता घरात पोचलोया आणि पप्पा मम्मी त्यांना थोड्या वेळात आल्यानंतर चहा वगैरे स्नेह चहाचा आस्वाद घ्यायचा रोहन सोबत आत्ता पिऊन आलो तिथनं आणि थोड्या वेळात घरात प्याचा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय 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 बाय